आणि तशीच एक गोष्ट घडली होती राज ठाकरेंकडून. आविर्भावात आले होते, आवेशात आले होते, ते जोशात आले होते आणि त्यांनी टिप्पणी करायची म्हणून त्यांनी एक टिप्पणी केली. त्यांचं वक्तव्य व्हायरल झालं. ते काय, ती महत्त्वाची गोष्ट कोणती, तर भाषणामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की मला माझा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. याचा अर्थ का, याचा अर्थ काय निघतोय, तर त्यांना कळून चुकलं आहे का, फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. हे आता जनतेला समजलं आहे, नागरिकांना समजलं आहे, रयतेला समजलेलं आहे. त्यामुळे हे सगळे आता जे काय आहेत पेत्रे, तुमची रणनीती, तुमचं राजकारण, हे आता जगाला समजलं आहे, जनतेला समजलं आहे, रयतेला समजलं आहे, प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक संघटनेचं. त्यामुळे यापुढे सांभाळून बोलणं, सांभाळून कृती करणं, कार्य करणं, हेच आता प्रत्येक नेत्याच्या हातात आहे. कारण आता भारतवर्ष हा कुठे चालला आहे, तर परत एका नवीन युगाकडे चालला आहे. युग परिवर्तन होते, सतयुगाकडे चाललं आहे. सत्य समजायला लागलं आहे, वास्तव समजायला लागलं आहे, युग परिवर्तनाकडे चाललो आहे. त्यामुळे किती खोटं बोलायचं, किती रेटायचं, त्याला एक मर्यादा आहे. म्हणून मी म्हणालो की राज ठाकरेंना आपण जे काय केलं आहे त्याची आता त्यांना अनुभूती झाली असेल, त्यांना ती गोष्ट लक्षात आली असेल, म्हणून त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे जे काय माझे विचार मी मांडतोय त्या विचारांती तुम्हाला काय वाटते, हे वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडावी. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा, अंतिम शब्दापर्यंत पहा आणि फक्त पाहू नका तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. आणि जो सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि त्याबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे काय होईल, मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा आणि माझा एक संवाद होईल. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, एखादा व्यक्ती आवेशात येतो, जोशात येतो आणि बऱ्याचशा गोष्टी बोलून जातो आणि त्याला स्वतःवरती एवढा विश्वास असतो, आत्मविश्वास असतो की तो आपण काय बोलतोय, काय बोलत नाही आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत, समाजावरती परिणाम काय होणार आहेत, आपल्या विरोधकांवरती काय परिणाम होणार आहे, याचा तो विचार करत नाही. कारण बऱ्याच वेळा ह्याला कारण काय असते, अहंकार, मीपणा, संयम नसतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मर्यादा नसते. आपण मर्यादा सोडून बोलायला लागलो की काय असते, आपण काय बोलतोय, काय नाही बोलतोय याचं भान उरत नाही. आणि तशीच एक गोष्ट घडली होती राज ठाकरेंकडून. आविर्भावात आले होते, आवेशात आले होते, ते जोशात आले होते आणि त्यांनी टिप्पणी करायची म्हणून त्यांनी एक टिप्पणी केली. त्यांचं वक्तव्य व्हायरल झालं. ते काय, तर महाकुंभमेळा जो घडला त्या महाकुंभमेळ्यावरती त्यांनी ज्या भाषा केली त्या भाषेबद्दल. मित्रांनो, जोशात येऊन ते काय म्हणाले, हड, मी नाही पळणार पाणी. ते बाळ नांदगावकर, त्यांचे नेते, त्यांचे सहकारी, त्यांच्यासाठी गंगेचा तीर्थ घेऊन आले होते आणि ते तीर्थ त्यांनी नाकारलं. तर का, ते अशुद्ध पाणी आहे त्यामुळे ते नाकारलं. ठीक, आपण मान्य करू शकतो की त्यांच्यामध्ये ते अशुद्ध पाणी आहे आणि ते अशुद्ध पाणी आपण कसं काय ग्रहण करणार, प्राशन करणार, म्हणून त्यांनी नाकारलं. पण सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मंचावर उभं राहून आपण कसं काय बोललो, चल हट, हड, मला नाही प्यायचं ते पाणी वगैरे वगैरे जे काय, जे हड. पण हे सार्वजनिक ठिकाणी
मांडायची गोष्ट नव्हती, ती ठेवायची गोष्ट नव्हती. तुम्हाला ती गोष्ट मान्य नव्हती, आपण समजू शकतो, आणि ती सामान्य गोष्ट होती. आणि त्यांच्या मताप्रमाणे ते आपण जर धरलं की गंगेचं पाणी दूषित आहे आणि असं दूषित पाणी आपण कसं प्यायचं, असं आपण जर गृहीत धरलं तर ते योग्य बोलले. पण बोलण्याची एक भाषा असते, एक जागा असते, एक ठिकाण असते, काळ वेळ परिस्थिती असते. पण त्याचं भान न ठेवता त्याने हे वक्तव्य केलं राज ठाकरेने, आणि त्याच्यानंतर विरोधक आणि सनातनी हिंदू त्यांच्यावरती तुटून पडले. परत ते काय म्हणतात की त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक जण आजारी पडलेत त्या पाण्यामुळे, त्या पाण्यात डुबकी लावल्यामुळे, असंही त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी त्याची शहानिशा केली का? नाही केली. त्यांनी त्याची पडताळ केली का? नाही केली. त्यांनी ते चाचपून बघितलं का? नाही केलं. फक्त बोलायचं म्हणून बोलायचं, आवेशात येऊन, जोशात येऊन आपली अक्कल पाजळायची, आणि ती त्याने अक्कल पाजळली. पण आता मी जे काय म्हणतोय, राज ठाकरेंची आता जी मनाची स्थिती झाली आहे त्या स्थितीनुसार, आणि जे आता त्यांनी पाडव्याला भाषण केलं, त्या पाडव्यामध्ये जे काय मुद्दे त्यांनी उपस्थित केले, त्या मुद्द्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती महत्त्वाची गोष्ट कोणती? तर भाषणामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की मला माझा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. याचा अर्थ का? याचा अर्थ काय निघतोय? तर त्यांना कळून चुकलं आहे का? आपण जी काय बोललो, जी काय भाषा वापरली, ज्या प्रकारे ती गोष्ट आपण मांडली, ते त्यांना कळून चुकलं आहे का, अशी म्हणायची वेळ आली. का म्हणतोय मी? तर त्यांनी त्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना समर्थन दर्शवलं आहे. त्यांना साथ देण्याची, त्यांना सोबत देण्याची, त्यांना सहकार्य करण्याची त्यांनी आपली मानसिकता दाखवली आहे. तो आपला मानस दाखवला आहे. म्हणजे याचा अर्थ हाच होतो की आपण जे काय बोललो, आपण जे काय बोलतोय, आपण जे काय वक्तव्य करतोय, त्याच्यातून आपल्याला जे काय परिणाम भोगावे लागणार आहे किंवा परिणाम भोगावे लागत आहेत, त्या परिणामातून आपल्याला किंवा आपल्या पक्षाला नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना कळून चुकलं आहे की आपण हे जे काय बोललो आहे, हे जे काय वक्तव्य केलं आहे, त्यामुळे आपल्या राजकारणावरती परिणाम होऊ शकतो, आपल्या राजनीतीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपलं समर्थन दर्शवलं आहे. मित्रांनो, हेच मी प्रत्येक वेळी सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या या व्हिडिओंमार्फत. जे कोण राजकर्ते आहेत, राजनेते आहेत, त्यांनी सद्विवेक बुद्धी ठेवून आपली वक्तव्य करावी, काळ वेळ परिस्थितीनुसार बोलावं, आपली मतं मांडावी. म्हणजे त्यामुळे काय गोष्ट होईल की आपण जे बोललो आहे त्याला मग टर्न घ्यावा लागणार नाही, किंवा कळत नकळत आपण चुकीचं बोलून गेलो आहे, मग त्याची सारव करावी लागणार नाही. आणि हीच आता सारव करायची सुरुवात केली आहे राज ठाकरे यांनी. कुठली गोष्ट करून तर देवेंद्र फडणवीस यांना समर्थन दर्शवून. मित्रांनो, आणि त्या भाषणामध्ये त्यांनी ना एकनाथ शिंदेंवरती आपली तोफ डांगली, ना देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोफ डांगली, ना अन्य कोणावरती तोफ डांगली. त्यांनी फक्त आपण जे काय भाषण केलं होतं, वक्तव्य केलं होतं त्या मेळाव्यामध्ये, ह्यापूर्वी जे त्यांनी संबोधन केलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना, आणि ते कार्यकर्त्यांना संबोधन करताना गंगेच्या पाण्यावरती, त्या महाकुंभमेळ्यावरती जे आपण वक्तव्य केलं होतं, जी भाषा केली होती, त्या भाषेवर त्यांनी सुरुवात केली की बघा, ते लावला व्हिडिओ, आणि बघा पाणी किती गढूळ आहे, किती दूषित आहे ती गंगा. पण मित्रांनो, त्याने जे काय दाखवलं, तो नक्कीच जिथे तो महाकुंभमेळा झाला तिथला हा प्रकार होता का? तिथली ती स्थिती होती का? तिथली ती परिस्थिती होती का? तर नाही मित्रांनो.
अशा ठिकाणी कितीही अशिक्षित असलेला व्यक्ती जाऊन तिथे आंघोळ करणार नाही. पाणी ग्रहण करायचं सोडा, त्याच्यात तो आपला हातसुद्धा घालणार नाही, पायसुद्धा घालणार नाही. मग जे तुम्ही व्हिडिओ दाखवलं, जे चित्रण दाखवलं, ते चित्रण कुठलं होतं? तर इतर ठिकाणचं होतं, इतर घाटांचं होतं किंवा इतर किनाऱ्यांचं होतं किंवा कुठल्या तरी दुसऱ्या नदीचं सुद्धा असू शकते. याचा अर्थ त्या त्रिवेणी संगमावरचं नव्हतं. या प्रयागराजमध्ये हा महाकुंभमेळा झाला, सांगता झाली, तो महाकुंभमेळ्याचा कार्यक्रम आटपला, कार्यक्रम केला गेला. तिथे करोडोचे लोक तिथे उपस्थित झालेत आणि ते करोडो लोकांनी तिथे त्या सोहळ्याचा आनंद घेतला. त्या गंगेचं दर्शन घेतलं, त्या गंगेमध्ये त्यांनी डुबकी मारली, स्नान केलं, आंघोळ केली आणि त्या गंगेचं पाणी आपापल्या घरी ते घेऊनसुद्धा गेले. आणि त्यामध्ये विदेशी नागरिकसुद्धा होते. मित्रांनो लक्षात घ्या, विदेशी नागरिकसुद्धा होते. ठीक आहे, आपल्या भारतामधील जे हिंदू आहेत किंवा सनातनी आहेत ते अंधश्रद्धाळू आहेत आणि गंगेच्या पाणी गढूळ असूनसुद्धा त्याच्यात त्यांनी डुबकी मारली असेल. आपण एक गृहीत धरू, त्या गंगेच्या गढूळ पाण्यामध्ये सुद्धा ह्या लोकांनी अंधश्रद्धेने डुबकी मारली असेल. पण जे विदेशी नागरिक आले होते, त्या विदेशी नागरिकांनी त्या गंगेमध्ये डुबकी मारली. ते मूर्ख होतेत का? ते अंधश्रद्धाळू होतेत का? ते गंगेला माता म्हणून संबोधन करतात का? तर नाही. त्यांच्या मनात आदर असेल या सनातनबद्दल, हिंदूंबद्दल. पण ज्या प्रकारे सनातनी किंवा हिंदू त्या गंगेला माता म्हणून संबोधतात, एक दैवी स्वरूप म्हणून त्याला संबोधतात, तसे ते विदेशी संबोधणार का? त्यांच्यावर ते संस्कार आहेत का? नाही. मग त्यांनी जर तिथे डुबकी मारली आहे, याचा अर्थ तिथे हे जे काय दाखवलं राज ठाकरेंनी, जो काय व्हिडिओ दाखवला, जे काय चलचित्रण दाखवलं, त्याच्यात तथ्य नसणार. दाखवायचं म्हणून दाखवलं. नदी कशी अशुद्ध आहेत, नद्या कशा अशुद्ध आहेत. आता कुठल्या घाटावरचं आणि कुठल्या नदीवरचं आणि कुठल्या किनाऱ्यावरचं त्यांनी हे व्हिडिओ दाखवलं, चित्रण दाखवलं, त्यांना माहिती. शेवटी सारव करण्याची त्यांच्यावरती पाळी आली. मग हे काय दाखवायची आवश्यकता होती? माहिती आहे लोकांना. आणि ह्याला कारणच मनुष्य प्राणी आहे आणि तो सुधारणार नाही आहे. कारण कोरोनाने त्याला दाखवून दिलं, त्याला जागं केलं की बाबा बघ, असंच जर प्रदूषण तू करत राहिलास तर तुझ्यावरती काय पाळी येईल. घरात बसलास तरी तुझा मृत्यू येणारच आहे या प्रदूषणामुळे. म्हणजे एवढं दाखवून त्या कोरोनाने यांचे डोळे उघडलेत, तेवढ्यापुरतं लोक सावध झालेत, तेवढ्यापुरतं लोकांनी आपली अक्कल पाजळली, सद्विवेक बुद्धी दाखवली. आता काय आहे? एरे माझ्या मागल्या. कुठेही कचरा टाकणं, कुठेही थुंकणं, कुठेही घाण करणं, कुठेही काही करणं. मनुष्यपाणी सुधारणार नाही, कारण तो बुद्धिजीवी आहे, बुद्धिवान आहे आणि आपल्या अकलेचा, आपल्या बुद्धीचा तो वापर नको तिथे करणारच. जसं तर राज ठाकरेंनी सुद्धा केला. नको तिथे आपल्या बुद्धीचा वापर केला, नको त्या प्रकारे केला आणि ते वक्तव्य केलं. असंच म्हणावं लागेल. तुम्हाला राजकारण करायचं आहे, ते राजकारण समाजकारणासाठी असेल, समाजासाठी असेल तर ते सकारात्मक असावं. राजकारण आणि समाजकारण ही गोष्ट वेगळीच नाही आहे. राजकारण का केलं जाते? वैयक्तिक लाभ उठवण्यासाठी केलं जाते आणि समाजासाठी केलं जाते. असे दोन प्रकारचे राजकारण आहेत. वैयक्तिक लाभ उठवण्यासाठी, वैयक्तिक फायदे, वैयक्तिक मतलब साध्य करण्यासाठी राजकारण केलं जाते किंवा समाजासाठी, कुटुंबासाठी, जनतेसाठी, रयतेसाठी केलेलं राजकारण असते. मग स्वतःसाठी जे राजकारण केलं जाते ते नकारात्मक राजकारण असते. स्वतःसाठी, मतलबासाठी, स्वार्थासाठी जे राजकारण केलं ते मतलबी असते, निगेटिव्ह असते, नकारात्मक असते. आणि समाजासाठी, रयतेसाठी, कुटुंबासाठी, दुनियेसाठी केलेलं राजकारण असते ते सकारात्मक असते. त्यालाच आपण समाजकारण म्हणतो.
मग कशा प्रकारचं राजकारण करावं, काय भाषा करावी, काय भाषण द्यावं, काय विचार मांडावे, काय विचार द्यावे, याचा विचार प्रत्येक नेत्यांनी केलं पाहिजे. कारण ह्या तुम्ही संघटना ज्या उभ्या केल्यात त्याच्या मागचा उद्देश काय आहे, तर जनतेचं भलं, नागरिकांचं भलं, रयतेचं भलं, हा त्याचा उद्देश आहे. ना की आपली घरं भरणं, ना की आपल्या संघटनेचं नाव चा डंका मिरवणं, की संघटनेतील नेत्यांचा डंका मिरवणं. त्यांचा उद्देश एवढाच आहे. ह्या संघटने ज्या स्थापन झालेले आहेत, हे जे पक्ष म्हणून म्हणतो आपण, मग ती भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो, मनसे असो, राष्ट्रवादी असो, समाजवादी असो, तृणमूल काँग्रेस असो, कुठलाही पक्ष असो, त्यांचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे ह्या संघटना उभे करण्याचा? तो म्हणजे काय, रयतेसाठी, जनतेसाठी, नागरिकांसाठी, ह्या देशासाठी, या राष्ट्रासाठी. मग राज ठाकरेंनी जी संघटना उभी केली आहे त्या संघटनेचा उद्देश काय आहे, तर रयतेसाठी, जनतेसाठी, राष्ट्रासाठी, ह्या महाराष्ट्रासाठी. मग जी काय आपण भाषा वापरतोय, जे काही वक्तव्य करतोय, जे काही कृती करतोय, ती सकारात्मक असावी, ती वास्तवात्मक असावी, ते वास्तव असावं, सत्य असावं. जनता एका वेळेला त्याची दिशाभूल होऊ शकते, तो संभ्रमित होऊ शकतो नागरिकांमध्ये, पण वेळोवेळी जर ही गोष्ट घडत गेली तर त्याचे परिणाम राज ठाकरेंनी भोगले आहेत. कधी? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे भाषणं दिली, ज्या प्रकारे प्रचार केला, त्या प्रचारामध्ये त्यांनी ज्यांचं समर्थन केलं होतं भारतीय जनता पार्टीचं, युतीचं, महायुतीचं, त्यांच्या विरोधात सुद्धा ते बरडले, त्यांच्या विरोधात सुद्धा ते बरळले, त्यांच्या नेत्यांनासुद्धा ते घालून पाडून बोलले. मग विचार करा मित्रांनो, मतदार राजाच्या मनात काय प्रश्न निर्माण झाला असेल, की राज ठाकरे नक्की कुठल्या बाजूला आहेत, नक्की काय त्यांची दिशा आहे, काय दशा आहे, आणि त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे. पण त्याच्यामध्ये बोलताना या भाषणामध्ये, या गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये, जे जनतेला, त्यांच्या कार्यकर्त्यांना जे त्यांनी संबोधन केलं, त्याच्यामध्ये त्यांनी EVMवरती सुद्धा बोट ठेवलं, प्रश्न उठवला. EVMमध्ये जे मला समर्थन करणाऱ्या नागरिकांनी, मला मतदान करणाऱ्या नागरिकांनी जे मतदान केलं, ते मतदानसुद्धा दुसऱ्या पक्षाला गेलं. म्हणजे EVMवरती सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला. जर तुमचा EVMवरती आक्षेप आहे तर तुम्ही सरळ त्या निवडणूक आयोगामध्ये जायचं आणि ते दाखवायचं की अशी ही टेम्पर केली जाते, असं हे याच्यात काळेभैर केलं जाते. तुम्ही दाखवून द्या, उजेडात आणा, समोर मांडा. पण ते करू शकत नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. हे आता जनतेला समजलं आहे, नागरिकांना समजलं आहे, रयतेला समजलेलं आहे. त्यामुळे हे सगळे आता जे काय आहेत पेत्रे, तुमची रणनीती, तुमचं राजकारण, हे आता जगाला समजलं आहे, जनतेला समजलं आहे, रयतेला समजलं आहे, प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक संघटनेचं. त्यामुळे यापुढे सांभाळून बोलणं, सांभाळून कृती करणं, कार्य करणं, हेच आता प्रत्येक नेत्याच्या हातात आहे. कारण आता भारतवर्ष हा कुठे चालला आहे, तर परत एका नवीन युगाकडे चालला आहे. युग परिवर्तन होते आहे, सतयुगाकडे चाललं आहे, सत्य समजायला लागलं आहे, वास्तव समजायला लागलं आहे, युग परिवर्तनाकडे चाललो आहे. त्यामुळे किती खोटं बोलायचं, किती रेटायचं, त्याला एक मर्यादा आहे. म्हणून मी म्हणालो की राज ठाकरेंना आपण जे काय केलं आहे त्याची आता त्यांना अनुभूती झाली असेल, त्यांना ती गोष्ट लक्षात आली असेल, म्हणून त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय माझे विचार मी मांडतो आहे, त्या विचारांती तुम्हाला काय वाटते हे वास्तव मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडावी. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा, अंतिम शब्दापर्यंत पहा, आणि फक्त पाहू नका तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा, आणि जो सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, आणि त्याबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे काय होईल, मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील.
त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा आणि माझा एक संवाद होईल. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.